या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। अ गटातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्या समोर येत आहे। यानंतर एक द्वितीय फेरीचा सामना होईल, त्यानंतर पहिली क्वार्टर फायनल होईल। अशा आता फक्त आजच्या दिवसातले 3च सामने बाकी राहिलेले आहेत। चला थोडीशी घाई करूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मॅच सुरू करा। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। तुम्ही पाहताय करंदी गावची ही क्रिकेट स्पर्धा नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4। आजचा पहिला दिवस भामगर विरुद्ध भोगवली अशी लढत आहे आणि स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। आदित्य चेंज झालं, आदित्य सावले। आयोजन टीमला विनंती आहे की आपण पंचांकडे बॉल सुपूर्द करा। चला आता आपण मॅचला सुरुवात करत आहोत। एका बाजूला संघ आहे भामगर, दुसऱ्या बाजूला संघ आहे भोगवली अशी लढत तुम्ही पाहत आहात। स्पर्धेला क्रीडांगण आहे रामलीला मैदान, सेक्टर 12, सारसोळे, नेरूळ, नवी मुंबई। 360 अंशाचं असणारं मैदान। सुबक अशा ट्रॉफीज आहेत, प्रगल्भ असा व्यासपीठ आहे, टॉस का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स आहे, एक चांगली सीमारेषा आणि एक चांगलं क्रीडांगण। PTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे। असं या स्पर्धेचं आपण वर्णन करूया। विविध पारितोषिक या स्पर्धेला आहेत। मॅचला सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया। या मॅच साठी भरभरून शुभेच्छा। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपले 10 दाखवणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिलाच बॉल इथे डॉट टाकलेला आहे। बॉलर तयार। हो, चांगला बॉल वेगाने टाकलेला आहे। वेगाची 10 दाखवणारा बॉल डॉट आलेला आहे। लागोपाठचे 2 बॉल निर्धाव टाकलेले आहेत। एका बाजूला भामगर विरुद्ध भोगवली। भामगर टीमने टॉस जिंकलाय। फिल्डिंग करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय या टीमने घेतलेला आहे। भोगवली टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले। 2 बॉल डॉट टाकलेले आहेत। भोगवली टीमच्या फलंदाजांना बांधून ठेवलं। याही बॉलच्या पाठीमागे हाही बॉल डॉट। स्ट्रायकर इनला सुनील गोळे आहेत, प्रतिभा आहे। आता या बॉलला दिशा दिलेली आहे, खेळाडू आहेत। एक सिंगल धाव फार वेळानंतर टीम भोगवलीला प्राप्त होते। स्ट्रायकर इनला सुनील गोळे होते। 3 बॉल तब्बल त्यांनी डॉट खेळले आणि त्यानंतर एक सिंगल धाव त्यांच्या बॅटमधून आलेली आहे। निश्चित पॉवर प्ले क्रमांक 1 प्रगती पथावरती आहे आणि टीम भोगवली कुडाळने पहिली धाव या बॉलच्या पाठीमागे अंकित केलेली आहे। या बॉलच्या पाठीमागे म्हणजे प्रयत्न हाच होता की संयमाने बॅटिंग करण्याचा। स्ट्रायकर एंडला फलंदाज आता शैलेश।
बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती येत आहे. टीम भामगर 11 ने सुरुवात पॉवर प्ले मध्ये आणि खास करून आदित्य यांनी दमदार केलेली आहे. पहिले काही बॉल चांगले टाकलेले आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव खर्च करतायत. हो उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. धाव मिळत नाहीये. निश्चित पहिल्या ओव्हर मध्ये आहे ना डॉट बॉलचा रेशिओ हा वाढताना पाहायला मिळतोय आणि त्याचं श्रेय जाईल गोलंदाज आदित्यला. तब्बल 5 बॉल टाकलेले आहेत. एकच धाव दिली. शेवटचा बॉल स्ट्रायकर इंडा शैलेश पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करतायत आणि हाही बॉल डॉट टाकलाय. आदित्य यांच्या गोलंदाजीची अप्रतिम चमक होती. काय गोलंदाजी केली आहे. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण षटक क्रमांक पहिलं हाताळलं. अवघी एकच धाव दिली या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना आणि षटक क्रमांक 1 ची सांगता केली आहे. या 2 फलंदाजांना म्हणजे भोगवली कुडाळच्या या 2 फलंदाजांना सुनील गोळे आणि शैलेश यांच्याकडे ती प्रतिभा आहे बॅटिंगची, परंतु त्यांना बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलं ना तर आदित्य. परंतु एका बाजूला सुनील गोळे असे खेळाडू आहेत ज्यांना अंडरम क्रिकेटचा अनुभव आहे, ओव्हरम क्रिकेटचा अनुभव आहे. तो अनुभव त्यांना आज कृतीमध्ये आणावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती भामगर गावचे विकास सावले ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. सोन्या षटक क्रमांक 2 चा कारभार. बॅटिंग मध्ये सुनील गोळे बॅटिंग साठी तयार होतील. आज सुनील गोळे यांना आपली छाप सोडावी लागेल. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. 3 खेळाडू बाहेर. एक लॉंग ऑफ आहे, एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. हे बॅकअप आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर येईल. पहिला बॉल आणि विकास सावले यांचा वेग. विकास सावले एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि वेगावरती स्वार झाले. खेळपट्टी फ्रेश आहे. गोलंदाजीचा बोलबाला आपण सकाळपासून पाहिलेला आहे. वेगवान गोलंदाजांनी या खेळपट्टीवरती येऊन चांगली गोलंदाजी केलेली आहे. हाई बॉल डॉट आलाय. सुनील गोळे यांना पुन्हा एकदा बांधून ठेवण्यामध्ये यश आले टीम भामगरला. आता प्रयत्न हाच होता की या बॉलला फाईन लेग लॉंग लेग आणि हो इथे पहा पंचांचं बोट आकाशाकडे. सुनील गोळे माघारी. धक्का क्रमांक पहिला. मोठ्या विकेटचं पतन होतंय टीम भोगवली कुडाळसाठी. हा धक्का क्रमांक पहिला लागलाय. आज नावाप्रमाणे बॅटिंग सुनील गोळे करू शकले नाहीत. माघारी येत आहेत. निश्चित आज निराश असतील ज्या प्रकारचा खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. आतापर्यंत धावफलकावरती फक्त एकच धाव आहे. एका बाजूला टीम भोगवली कुडाळ संघ अडचणीमध्ये अडकतोय, परंतु जीवन असो किंवा क्रिकेट ज्यावेळेस अडचणी येतात ना त्यावेळेस चारही बाजूने येतात, परंतु कुठेतरी या संकटातून मार्ग काढावा लागेल. जीवन असो किंवा क्रिकेट संकटांना शरण जाऊन चालत नाही, तर त्या संकटांवरती आपल्याला मात करावी लागते. आणि याही मॅच मध्ये फलंदाजांसमोर जी संकट आहेत प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना आज उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक क्रमांक 3 वरती बॉलर तयार. हो चांगला बॉल पायावरती ठेवलेला आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. सिंगल धाव या ठिकाणी प्रतीक येता प्राप्त करतात. दुसरीचा प्रयत्न पाहिला की थोडीशी मुभा मिळाले. क्रिकेटमध्ये हे तुमचं चातुर्य फार महत्वाचं आहे. जर मोठे फटके येत नसेल तर तुम्ही एकेरी दुहेरी धावा घ्या, स्कोर बोर्डला पुढे न्या, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही मोठे फटके खेळा. म्हणजे अशा प्रकारची रणनीती अनेकदा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याचं अवलंबन करतात आणि त्याचंच अवलंबन प्रतीकने केलंय. विकासांचा वेगवान बॉल लोअर फुलटॉसचा आहे. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. थोडीशी गडबड झाली आणि या बॉलच्या पाठीमागे चुकीला नाही माफी. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी या डावातला पहिला चौकार आलाय टीम भोगवली कुडाळसाठी आणि तो ठोकलाय फलंदाज प्रतीकने. 4 धावा प्रतीक यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे. क्रिकेटमध्ये तुमच्या कल्पनापणाला कधी थारा नसतो, चुकीला माफी नसते. धावसंख्या आहे तब्बल 7 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये भोगवली कुडाळ संघ बॅटिंग करताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदललेली आहे. लॉंग ऑफला काढला आणि त्याला मिड विकेटला आणलेला आहे. वेगाने टाकलेला बॉल पाठी ओढलाय, त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. धाव आता कोणतीही मिळत नाहीये. निर्धाव बॉल चांगल्या प्रकारे कॅरी होतोय यष्टीरक्षकाकडे. हा डॉट आलाय, मिळत नाहीये कोणतीही धाव. निर्धाव बॉलची सांगता होते. 5 बॉल टाकलेले आहेत. शेवटचा बॉल
प्रगतीपथावरती विकास सावले एका बाजूला चांगली बॅटिंग प्रतीक मैदानाच्या आतमध्ये करतायत. आतापर्यंत त्यांनी धाबा कुठलेले आहेत तब्बल 6. फ्लिक केला आहे, दिशा दिली आहे, खेळाडू आहेत मिड विकेटला. एकच सिंगल धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम भोगवली कुडाळ या टीमने बनवलेल्या आहेत धावा. आतापर्यंत त्या धावा आहेत धाव फलकावरती 8. 1 गडी बाद. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न परंतु इथे आलेला आहे तो डॉट. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत सिद्धार्थ. ओव्हर नंबर 3 टीम भामगर या टीम कडून, परंतु भामगर टीमने गोलंदाजीमध्ये चांगला दमखम दाखवलाय. टीम भोगवली कुडाळ या टीमला बॅटिंग मध्ये आपली चमक दाखवावी लागेल. प्रतीक शैलेश या जोडीकडे ती प्रतिभा आहे. सुनील गोळे आउट होऊन माघारी आलेले आहेत, त्यामुळे आता या जोडीला दारोमदार घ्यावा लागेल. आपल्या खांद्यावरती फटका चांगला आहे, गॅप शोधतोय फटका. क्षेत्ररक्षक दूर वरतून येतील, बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावेंसाठी हा संघर्षाचा चौकार आलाय आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आज भोगवली कुडाळ या टीमला करावा लागेल. धावा येत नव्हत्या, परंतु या फटक्याच्या पाठीमागे धावा यायला सुरुवात झाली आहे. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. बॅटिंग करताना फलंदाज प्रतीकची बॅट आज सळपली आहे. या जोडीबद्दल आपण चर्चा करतोय. आज या जोडीला जबाबदारी घेताना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये या महत्वाच्या मॅच मध्ये. पाठीमागच्या बाजूला खेळलेला फटका, पुन्हा बॉल गॅप शोधतोय. क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे घसरले, त्यानंतरला बॉलला उचलतील टाकतील तोपर्यंत फलंदाजांना काही धावा धावून काढण्याची मुभा मिळाली. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत आहे टीम भोगवली कुडाळ या टीमला. हो, आज ती जबाबदारी घ्यावी लागेल, आज ती भागीदारी, आज ती साझेदारी या खेळाडूंना बनवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. तब्बल आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ बाकी. बॉल खेळला लॉंग ऑनला, खेळाडू 2 येतील परंतु अडवण्याचा प्रयत्न, झडप घातली. पाहिलं की टप्पा पडल्यानंतर बॉल डोक्यावरतून जातोय, झडप घातली. हजर जबाबीपणा या बॉलच्या पाठीमागे दाखवला. या बॉलला अडवताना 2 धावा पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. असं म्हणतात ना, एकेर दुहेर धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या जोडीने केलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. डॉट आलाय. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. ओव्हर नंबर 3 चा थरार. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 16 धावा. टीम भोगवली कुडाळ प्रथम बॅटिंग करताना. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येणे अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पार. हाही फटका प्रतीक यांच्या बॅट मधून आलेला आहे आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. हा तो टोला होता. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. पुन्हा एकदा बॉलने गॅप शोधला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावेंसाठी. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे धाव फलकावरती 20. 1 गडी बाद.
टीम भोगवली कुडाळ प्रथम बॅटिंग करताना. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आता बदल केलेला आहे. महत्वपूर्ण षटक आहे. इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल टीम भोगवली कुडाळ या टीमला बॅटिंग करत असताना, कारण आतापर्यंत 18 बॉलच्या पाठीमागे अवघ्या टीम भोगवली कुडाळ या टीमला माफकच धावा कुठता आलेल्या आहेत, फक्त 20च. त्याच्यामुळे इथून पुढे आणखीन या 12 बॉलच्या पाठीमागे 20 ते 30 धावा कशा प्रकारे कुठता येतील. पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की 50+ हे टार्गेट या खेळपट्टीवरती आव्हानात्मक आहे, जेव्हा तुम्ही फाईट करू शकता. बॉलर तयार. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा विकास सावले. हो, चांगला बॉल वेगाने टाकलेला आहे आणि वेगवान गोलंदाजांचा बोलबाला या खेळपट्टीवरती राहिला आणि विकास सावले यांनी आपल्या वेगाची दाहकता दाखवली आणि फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. धक्का क्रमांक 2 टीम भोगवली कुडाळ या टीमला. फलंदाज शैलेश माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंग साठी आलेले आहेत निलेश. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत क्रमांक 4 वरती बॅटिंग साठी. एका बाजूला तब्बल 2 फलंदाज कोसळलेले आहेत. मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये मधली फळी. ओव्हर नंबर 4 चा दुसरा बॉल. स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश तयार. पुन्हा एकदा वेग आणि वेग आणि वेग. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्कोर बोर्डला आता पुन्हा एकदा चालना मिळेल. ओव्हर नंबर 4 चा थरार आहे. आपण पाहत आहोत भोगवली विरुद्ध भामगर 11 अशी लढत. यानंतर आणखीन एक द्वितीय फेरीची मॅच होईल आणि त्यानंतर डायरेक्ट क्वार्टर फायनल होईल आणि आजचा दिवस अ गटाचा या ठिकाणी पूर्ण होईल. परंतु जशी मात्र उद्याच्या दिवसाला सुरुवात होईल आणि उद्याच्या दिवशी सहभागी होणारे संघ आहेत आसनी, खर्शी बारामुरे, हुमगाव, वरोशी ब, जवळवाडी, केडंबे, ओखवडी, सनपाने, आलेवाडी, दत्तकृप आलेवाडी, जय हनुमान आलेवाडी आणि कुसुंबी आणि वालूत. हे उद्या होणारे सहभागी संघ आहेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट आलाय. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची या ठिकाणी सांगता होतीये. बॅटिंग मध्ये फलंदाज एका बाजूला निलेश आहेत, एका बाजूला प्रतीक. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी. आणखीन एक फलंदाज माघारी येत आहे. या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक धक्का लागला टीम भोगवली कुडाळ या टीमला. साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट आलेला आहे. निश्चित या डावामध्ये आपण डॉट बॉल बद्दल चर्चा केली तर बरेचसे डॉट बॉल या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, परंतु
या ओव्हरमध्ये अजूनही शेवटचा बॉल शेष आहे आणि मोठ्या फटक्यांची सांगड कशी घालता येईल याचाच प्रयत्न इथून पुढे या जोडीला करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना चांगला फटका खेळलाय खेळाडू आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखादा बॉल मिडल करताना त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा. तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना टीम भोगवली कुडाळ. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत आता अंतिम षटकासाठी निलेश. परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय साहिल आणि त्यांच्या सोबतीला निलेश. या जोडीला हात खोलावे लागतील कारण हे ते षटक आहे जिथे धावसंख्येचा वेग तुम्हाला वाढवायचा आहे. जेवढ्या धावा या षटकामध्ये कुटता येतील त्याचा फायदा गोलंदाजी करताना गोलंदाजांना मिळेल. वाव मिळेल गोलंदाजी करताना, धावसंख्येचा बचाव करताना. अन्यथा गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागेल. अंतिम षटकाला सुरुवात. तिघांचा योगायोग आलेला आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश, गोलंदाजही निलेश आहेत. म्हणजे असा असणारा हा जो काही योगायोग आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल इथे आलेला आहे, तो डॉट. धाव कोणती मिळणार नाहीये आणि पुन्हा एकदा ओव्हर नंबर आता 5 ची सुरुवात. ओव्हर नंबर 1, ओव्हर नंबर 2 आणि ओव्हर नंबर 3 आणि ओव्हर नंबर 4 डॉट बॉल. फक्त ओव्हर नंबर 4च्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. म्हणजे 5 ओव्हरचा खेळ आपण पाहिला, त्याचा प्रत्येकी पहिल्या बॉलवरती भोगवली टीमला धाव मिळू शकली नाहीये. हा आतापर्यंतचा खेळाचा आढावा आहे पहिल्या बॉलचा. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येत आहे. या बॉलच्या पाठीमागे नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे, एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. आता इथून पुढे अजूनही 4 बॉलचा खेळ. लेग बायची धाव आहे पंच ठिकाणी कळवत आहेत, त्यामुळे ही धाव आता टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. काळ कसोटीचा आहे. कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे, तो संघर्षाच करावा लागेल. टॅप केलाय. या बॉलच्या पाठीमागे दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला नाही. फेक थोडीशी खराब आली आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल काही धावा बॅटिंग टीम भोगवली कुडाळ या टीमला मिळालेल्या आहेत. धावा कशाही येऊत परंतु धावा येणं महत्वाचं आहे. तुमची सुरुवात कशी असते त्याच्यावरती बरंचसं काय अवलंबून असतं आणि निश्चित थोडीशी खराब सुरुवात झाली बॅटिंग करताना टीम भोगवली कुडाळ या टीमची. पॉवर प्ले मध्ये फक्त 12 बॉलमध्ये 8च धावा टीम भोगवली कुडाळ या टीमला कुटता आल्या आणि त्यानंतर हा संघ बॅकफूटवरती गेला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आले, त्यांनी प्रयत्न केला संघाला पुढे आणण्याचा, धावा कुटण्याचा, कॅचचा कॉल, परंतु झेल होऊ शकला नाही. पुन्हा एकदा बॉलच्या पाठीमागे धावा प्राप्त होत आहेत 2 आणि धावसंख्या पुढे सरसाव त्याने जाऊन पोहोचलेली आहे 26 धावा. इथून पुढे आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 झालेले आहेत. 35 प्लस 30 प्लस कशा प्रकारे बनवता येतील या दृष्टीनेच आता पावलं टाकावी लागतील. फटका तर खेळ आहे, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आहे. अंतिम बॉल प्रगतीपथावरती टार्गेट सेट करणार आहे की बॅटिंग करताना टीम भोगवली कुडाळ कुठपर्यंत मजल मारणार आहे. पायांचा वापर केला परंतु शेवटच्या बॉलवरती धाव काही मिळू शकणार नाही. प्रथम बॅटिंग करताना टीम भोगवली कुडाळ या टीमने बनवलेल्या आहे धावा तब्बल 27 आणि विजयासाठी बनवायच्या आहे टीम भामगरला येणाऱ्या 30 बॉलमध्ये 28. तुम्ही पाहत आहात जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 करंदी गावची क्रिकेट स्पर्धा, ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 4 मध्ये खेळवली जात आहे. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर
माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा यांच्या वतीने या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा श्री वसंतराव मानकुंबरे भाऊ यांच्या वतीने. द्वितीय क्रमांकाला विशेष सहकार्य 25,000साठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तृतीय क्रमांक श्री सौरभ राजेंद्र शिंदे चेअरमन प्रतापगड सहकारी कारखाना यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. सौरभ बाबा शिंदे यांच्या वतीने विशेष सहकार्य स्पर्धेला. चतुर्थ क्रमांक श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी. ट्रॉफी सौजन्य श्री संदीप दादा परमने अध्यक्ष भाजपा जावली आणि श्री विकासजी धोंडे उपाध्यक्ष भाजपा जावली. ट्रॉफी सौजन्यासाठी विशेष सहकार्य. यूट्यूब सौजन्य मे सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ समीर भाई अत्तार यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेलं आहे. बॉल सौजन्य श्री दत्तात्रय संपत निकम. सामनावीर सौजन्य निकम अर्थ मूवर्स आणि अर्था सप्लायर्स यांच्या वतीने. टॉस का बॉस श्री शशिकांत निकम आणि यश निकम हे फौजी आहेत त्यांच्या वतीने विशेष सहकार्य. मालिकावीर श्री विशाल सुर्वे. पाणी सौजन्य लखन निकम ऋषिकेश निकम सलग 3 षटकार. श्री रवींद्र सावंत सलग 3 विकेट. श्री शशिकांत गोळे उत्कृष्ट फलंदाज. रवींद्र जाधव आणि गोलंदाज हा पुरस्कार विशाल पवार आणि क्षेत्ररक्षक पुरस्कार श्री प्रशांत गायकवाड. मेडिकल किट दत्ता चव्हाण. विशेष सहकार्य स्पर्धेला श्री रामदास सुनील निकम श्री संदीप बाजीराव निकम श्री सुनील शामराव निकम श्री विनोद अशोक निकम श्री आकाश भास्कर निकम श्री शेखर अंकुश चव्हाण श्री रोशन रमेश निकम श्री दत्ता प्रकाश निकम श्री सत्यवान लक्ष्मण भिल्लारे श्री राजेश बजरंग भिल्लारे श्री विशाल खशाबा निकम श्री अनिल चंद्रकांत गुरव श्री अमोल संपत गुरव श्री सूरज किशोर निकम आणि महेश शामराव निकम. या सर्वांचं मनपूर्वक आभार. मापक असं लक्ष आहे परंतु असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे छोट्या छोट्या धावसंख्येचाही बचाव होऊ शकतो. आपल्याकडे जे नाही ना ते स्वप्न आहे आणि आपल्याकडे जे आहे ना ते सर्वोत्तमच आहे. हा दृष्टिकोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये आज भोगवली कुडाळ या टीमला उतरावं लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून आता चालणार नाही. या सत्र क्रमांक 2 मध्ये चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला या मापक धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी भामगर 11 कडून निलेश आणि विशाल या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय आणि गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या षटकासाठी भोगवली कुडाळ या टीम कडून शैलेश ऑलराऊंडर खेळाडू आहेत. शैलेश यांना बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आलेला नाहीये परंतु आज गोलंदाजी मध्ये आपली चमक धमक ही दाखवावी लागेल. पहिला बॉल प्रगतीपथावरती. पहिला बॉल अगदी संयमाने खेळलेला आहे. खोलवर टप्प्यात असणारा बॉल आणि पहिल्या बॉलवरती पहिली धाव इथे प्राप्त केलेली आहे कारण मापक धावसंख्येचं प्रत्युत्तर देताना पहिल्या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी कोणतीही घाई केलेली नाहीये. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये तयार होतील. चांगला फटका कव्हर्सला बॉल पॉवर प्ले तोड फटका बॉल सीमारेषा पार धाबा मिळतील 4 चौकार. फलंदाज निलेश यांच्या बॅट मध्ये क्लासिकल फटका पॉवर प्ले मध्ये 30 यार्डला फक्त क्लिअर केला आणि पॉवर प्ले मध्ये येऊन तुम्हाला हेच करायचं असतं 30 यार्डला तुम्हाला क्लिअर करायचं असतं आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. 4 धावा. हा फटका आता फसलाय परंतु खेळाडू बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. चांगला बॉल शैलेश यांचा या अगोदर चौकार खर्च केला होता परंतु त्यानंतर एक चांगला भेदक बॉल टाकला. एकच धाव खर्च केलेली आहे. एक छोटीशी अपुरी संधी म्हणायला काय हरकत नाही कारण क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही.
एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. टीमची टोटल आहे 6 धावा आणि पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये भोगवली कुडाळ या टीमला मिळालं त्या अवघ्या धावा 8. आणि टीम भामगरने प्रत्युत्तर देताना आता या पहिल्या 4 बॉलमध्ये धावा कुठलेल्या आहेत तब्बल 10. बॉल सीमापार चौकार. म्हणजे हा दोन्ही डावाचा थोडासा असणारा फरक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आक्रमण बाय अब ये भी कहा पिक्चर रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रमोट केलेला आहे स्ट्रायकर जोडीमध्ये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे आता 11. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल. बॉलर तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघाला फाईन लेग सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार आलाय. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग टीम भामगर 11 मैदानाच्या आतमध्ये करतोय. खास करून निलेश विशाल या जोडीने चांगलाच खेळ केलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 15. टार्गेट आहे ते या मॅच मध्ये 28चं. म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यामुळे इथून पुढे आता मोठे प्रयत्न करावे लागतील टीम भोगवली कुडाळ या टीमला. येणारे आता 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा अवघ्या 13. 24 बॉल 13ची गरज आहे. समीकरण बदललेलं आहे. बॉल जास्त धावा कमी. परंतु अशाही परिस्थितीमध्ये लढावं लागेल. अनेक वेळा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल तर ध्येय तेच ठेवा. फक्त ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या मित्रांनो वाटा बदला. कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. आणि यावेळेला आता ओव्हर नंबर 2 साठी बदल केलाय. अश्विन यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. लालसा दिली होती. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे. चांगला बॉल पहिला चांगला टाकलाय. प्रभावशाली आहे. डॉट आलाय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. हा वाईड आहे. आज स्वतःच्या वाटा स्वतःला शोधाव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. अश्विन पुन्हा तयार. या गोष्टी टाळाव्या लागतील कारण ही वेळ धाबा वाटण्याची नाहीये तर वाचवण्याची आहे. सोडून दिलाय. पंच शशी मेहर दत्ता मेहर सर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा व्हाईट बॉल. ही मेहर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा शशी मेहर सर दत्ता मेहर सर यांनी कव्हर केलेल्या आहेत. चला थोडीशी घाई करूया आपण. बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. एक सिंगल मिळते या बॉलच्या पाठीमागे. त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. धावसंख्या आहे 18. म्हणजे इथून पुढे 10ची गरज. चला 3 करंदी आपण तयार राहा. जो संघ या मॅच मधून जिंकेल करंदी टीमला लगेच 2 हात करावे लागतील. चला वाई करा. आक्रमण केलंय. आकाशाला गवसणी घालतो. बॉल लांबी पाहावी लागेल परंतु झेलचा योग्य अंदाज क्षेत्ररक्षक पाहू शकले नाही. एलिव्हेशन जास्तीचं राहिले या बॉलला. लांबी कमी पडली होती. बॉल हवेत उभा राहिला होता. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही कमी धावसंख्येची मॅच खेळता
त्यावेळेस तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतात, तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतात, फलंदाजांवर तुम्हाला प्रेशर आणावं लागतं. त्याच वेळेस मात्र कमी धावसंख्येचा सामना हा शेवटच्या बॉल पर्यंत जातो आणि या बॉलला स्ट्रॉंग झोन मध्ये पाठवलंय. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. आता किती? एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॉल सीमारेषा ओलांडू शकली नाही. धावसंख्या आहे 21. आता इथून पुढे 7 धावांची गरज. फुल टॉस बॉल, दिशा दिली, खेळाडू जातील का? गेले आणि अलगत हा झेल पकडला. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम भामगर 11 ला. पहिला फलंदाज माघारी विशाल. विकास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. शेवटचा बॉल प्रगती पथावरती आहे. चला थोडीशी घाई करा. चला मित्रांनो घाई करा. नाही 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि अश्विन एक फिरकी गोलंदाज आहेत ज्याच्याकडे गती कमी आहे, परंतु हाही बॉल त्यांनी चांगला टाकलेला आहे. धाव कोणती घेण्याचाही प्रयत्न आता या दोन्ही फलंदाजांनी केला नाही. आता षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि धावसंख्या आहे धाव फलकावर तब्बल 21. विजयासाठी बनवायचे आहेत धावा 7. येणारे बॉल आहेत 18 बॉल 7 ची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन होत आहे आणि गोलंदाजी मार्गवरती आता एका वेगवान गोलंदाजाला आमंत्रित केलेला आहे. प्रतीकने बॅटिंग चांगली केली. असं म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी खेळ तुमचा चांगला होतो. बॅटिंग मध्ये तर चांगला खेळ केलाय. आता गोलंदाजीमध्ये तो खेळ करावा लागेल. संघाला मॅच मध्ये पुन्हा घेऊन यावं लागेल. डावकुरे आताचे फलंदाज स्ट्राईक रेंजला तयार. निलेश फटका समोर खेळलाय. खेळाडू येण्या अगोदर बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. समोरच्या बाजूला मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा पार 4 धावांसाठी. आता इथून पुढे समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. आता स्विच हिटचा फटका आणि तोही बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. आपल्या स्टाईलने हा सामना इथे संपवला आणि भामगर 11 ने हा सामना जिंकलाय. भोगवली कुडाळ या टीमचं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. भामगर 11चं अभिनंदन आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण करूया. अलाउन्स